आपल्या दादांना सांगितलंय मी आपल्या कल्याणच्या की माझ्यासाठी तिकडं काहीतरी जॉब बघा. जाऊ का जर असेल तर? हा खरं तुझं तू सांभाळशील लेकरांना? सांभाळशील काय? तुझं तू करून खाशील काय? म्हणजे कुठं लागलं की जायचं. काय करते? जाऊ का? तो इथंच काय मग तुला सुट्टीला काम करावं लागलं. बोल, अशी मनात मनात नको ठेव. जायचं नाही. का? जायचं असेल तर मला पण सांगा. आणि तुला घेऊन गेल्यावर पोरं आणि शाळा तिथं काही फुकट असते काय? इथं जशी शाळा फुकट आहे शिक्षण सगळं, तसं तिथं काहीच फुकट नसते, सगळं मग विकत असते. एकटा मी काय कुठं पण राहील, एखादा वडापाव पण खाईल आणि दिवस काढ, जर चांगली असेल कंपनी किंवा काय. कल्याणच्या दादांना मी काल बोललेलो, जर समजा आधीपासूनच असं आपण ओळखीचं असलो असतो, म्हणजे आपलं नातं आधीपासूनच असलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे माझ्यात बदल करायचा असेल तर. ते म्हणे तुला मी काही तर म्हणजे तुला चांगलं मार्गावर लावला असता, तुला एक चांगलं शिक्षण घ्यायला लावलं असतं. परत म्हणलं तर तुझ्यात अशी काहीतरी एकांतर कला मी शिकायला लावलं असतं, जेणेकरून तू त्या कलेपासून तुझं उदरनिर्वाह करू शकला असता चांगल्या प्रकारे. तुझ्यात एवढी गरिबी राहिली नसती, असं केलं असतं असं म्हणलं त्यांनी. इथलं वातावरणच तसं नव्हतं आई दादांनो. इकडलं वातावरण बघा. कोण बघावं ते कामाच्या गडबडीत, कोण बघावं ते दारू पिणं, भांडणं करणं. हा इथला मेन म्हणजे वातावरणच. पुन्हा असं किरकिर करणं. आता एक अभ्यासाला बसलाय, पाठापासून अभ्यास करतोय आर्यन, तर दुसरा तो खेळत फिरायला लागलाय, त्याला अभ्यास कर म्हणलं तर. आणि बसलाय इथं अभ्यास करायला आणि परत नुसता वया पलटत बसलाय, पुस्तकं बघत बसलाय. दिला एक बदाका तर घरात जाऊन लपलाय. आता काय नुसता असा गोंधळ आहे ना इथं, डोकं आउट होत. गेली पूजा कामाला, चालूच व्हिडिओ होता आणि व्हिडिओ करतानाच मध्येच मग ती गेली. बघितलं ना काय म्हणती सरळ की नका जाऊ. या मला बिघडवण्यामागचं कारण हेच आहे. ती याला मला बिघडवण्याला कारणीभूत हेच आहेत. मला असं बाहेर कधीच नाही जाऊ दिलंय. तुम्हाला सांगतो, मला ऑर्डर पण आली ती. मी आज सर्व्हिसला असतो, माझी काहीतरी वेगळीच परिस्थिती असली असती माहिती आहे का. पण त्यावेळेसच रोहन आजारी खूप असायचा. गोळ्या कशाला काढलं, तापेच्या गोळ्या होत्या ना ग बाई, द्या आता फेकून. मग रोहनला तो मुतखड्याचा आजार होता ना, तर तो खूप आजारी पडला होता. त्यामुळं मी गेलोच नाही, मी जॉईनिंग झालोच नाही. म्हणजे काय मला बोलवलेलं, मला जायचंच होतं, फक्त डॉक्युमेंट जमाच करायचे राहिले होते. पण मी त्याचा ऑपरेशन करण्यासाठी मी गेलोच नाही आणि परत मी सोडूनच दिलं. मग नंतर मी विचारच केला नाही. मेन चुकी कुठं, लवकर लग्न, 10वीत लग्न म्हणजे काय, आणि पुन्हा मी 12वी वगैरे केलंय. मला बाबांनी पण कधीच नाही जाऊ दिलं कुठं. मी फर्स्ट टाइम कल्याणच्या दादामुळंच मी तेवढा लांब गेलोय आणि फिरलोय, नाहीतर मला तालुका जिल्हा सोडून मी कुठंच गेलो नव्हतो. आणि मला जाऊ पण देत नाहीत. पुण्याला पण कधी नाही जाऊ दिलं माझ्या बापानं. आता बाबांना विचारू आपण, हा काय म्हणतात बघू. चल ग बाबांकडे जाय, बाबांकडे जाऊन यायचंय. चल चल चल, त्यांना विचारायचंय. मी मुंबईला चाललोय, जाऊ? म्हणजे जाऊ नको सर, थांब ना. काकाला फोन लावणार आहे तू? काका मम्मी गेली असं बोलणार आहे तू? मम्मी कामाला गेली. थांब बाबांना विचारू ग. चल की चल, आपण विचारू मुंबईला जाऊ का असं. सरक तू चल. आता इथूनच मी चाललोय. हा बघू काय म्हणतात ते. कुठं गेले? अगं ये ना.
हाय हाय हाय. मला दादांकडं कंपनीत काम बघितलंय दादांनी मुंबईला. जाऊ का? हा, मुंबईला कामाला तिथं काम बघितलंय माझ्यासाठी. तुम्ही पूजा पण आहे इथं. सुखाचं काम आहे म्हणा, म्हणजे वजन आहे काय नाही. जातो की. बघितलं का, हे असं मला आढावा असतोय म्हणून कधी मला कुठं जाणं होतच नाही. नको, जातो ना मी. अगं मला इथं पैसे कुठून येणार आपल्याला? पैसे कुठून येणार? काय खायचं मग? कामधंद्यात नाही गेल्यावर यांचं असं असते, कुठंच नाही जाऊ देत. मी पण काय आधीपासूनच, आता तुम्ही म्हणताय मग की एवढा शिकलाय दादा तू, जा की कोणातर कंपनीत चांगल्या अशा. पण हे असा आढावा आहे मला आधीपासूनच. इथं येत रिक्षा माझ्या भाच्यानं, माझ्या बहिणीच्या मुलानं पण माझ्यासाठी काम बघितलेलं 2021-22 का काही तर माझ्यासाठी काम बघितलं होतं पुण्यामध्ये. आणि तिथं काहीतरी कंपनीत होतं आणि ते 18,000 काही पेमेंट होतं त्यावेळेस 2021-22 21-22 असेल कदाचित, तर माझ्या कन्फर्म लक्षात नाही का 20-21 होतं काय माहीत नाही. मग तेव्हा पण मी असंच तयारी करून निघालेलो, पण मला जाऊच दिलं नाही यांनी. मला जाऊच देत नाहीत, काय माहीत मला लांब होऊच देत नाहीत कधीच. मग कसं काय करणार मी तर. मग मला पण वाटतंय की बाबा इथं लोकांच्या हाताखाली राबण्यापेक्षा काहीतरी एखादा व्यवसाय चालू करावा, पण त्याच्यासाठी भांडवल लागतं. मेन म्हणजे हे लागतं की नाही. आणि मार्केटमध्ये चालणारा पण व्यवसाय लागतो. आता काही गोष्टी आहेत चालतील अशा गावामध्ये, पण लोक मात्र खूप जळकुट्या असतात इथले. तर बाकीच्यांचं नाही सांगत, आमच्या इथले तर एवढे जळकुटे आहेत. साधा आपण घरामध्ये एक ग्लास जरी विकत आणला तरी पण त्यांच्या पोटात आग 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 होऊन जाते. मग मी असा निर्णय केला की व्यवसाय काहीतरी चालू करावा. मग माझ्या कानावर लगेच आलं की ते दुसरं पण कोणतर सांगतात की दुसऱ्याला कोणाला तर सांगितलेलं की मी पण चालू करणार आहे. म्हणजे मी नाही, त्यानं दुसऱ्या एका व्यक्तीनं. मग असं जळकुटीपणा हे ते, त्यामुळं काहीच कळत नाही काय करावं ना काय नाही. ते आजूबाजूचा नाही ना वातावरण चांगला, नुसतं एखाद्याचं कसं वाटोळं होईल एवढं बघणारे लोक आहेत आजूबाजूला. त्यामुळं हे डोकं सगळं हँग होऊन जातो. हँग म्हणजे असा बंद पडून जातो, काहीच नाही सुचत काय करावं ना काय नाही. माझ्यासमोर तर सध्या लय काय प्रश्न असे उभे झालेत, काय करू. माझं काय वय आणि मी म्हाताऱ्यासारखा बसलोय ह्याची मला पण खंत वाटते, मला पण वाईट वाटतं. पण काय करणार, काही गोष्टी अशा आहेत ते माझ्या हातात नाही. जसं की काम इकडं जास्त नसतं आणि जास्त ते हार्ड असतं. हार्ड कामाची मला सवयच नाही, ते मला होतच नाही. आधी करायचो कसं तरी, पण आता नाही. काकाला बोलणार रे. कोण आहे मग ते? थांब करून दे. काय बोलणार तू, काय सांगणार? काका काय करते? तुम्ही जेवला काय? एवढंच म्हणणार. आणि आत्याला चला काका जेवलाय. हिला बोलणं करून देतो काकासोबत हिच्या. चला बाय.